आज रात्री किचनचा चार्ज यांनी का घेतला होता हे पुढे समजेलच. त्या अगोदर सकाळी नेहमीप्रमाणे उठून मी माझा स्वयंपाक वगैरे आवरून घेतला. माझी तब्येत विशेष अशी काही ठीक नव्हती. म्हणजे आजारीही नाही, पण थोडंसं फ्रेश पण वाटत नव्हतं. माझ्या अवतारावरून तुमच्या लक्षात येईलच आणि किचनवरती पण बरंच मेसअप झालं होतं. भैय्याचा कॉल आला तेवढ्यात आणि चिकूला काय झालं होतं याविषयी खूप साऱ्या कमेंट होत्या. तर जंपिंग जपांग जे असतं ना त्याच्यावरती उड्या मारताना तो पडला आणि त्याच्या नाकावरती थोडंसं जखम झालेली आहे. या निमित्ताने मला लहान मुलांना सांगायचं आहे की तुमच्या आईबाबांचं ऐका. त्यांना तुमची काळजी आहे म्हणून ते नको म्हणतात. नको ते हट्ट केल्यानंतर काय होऊ शकतं हे थोडक्यात तुम्हाला लक्षात आलं असेलच. शांभवीचं काय चाललंय बघा आता. पप्पो. आजकाल कितीही सांगितलं तर आम्हाला बाबा न म्हणता पप्पा म्हणायचं असतं, कारण की दादा पप्पा म्हणतो. आता या इकडे बापलेकीचं काय चाललंय बघा. अगोदर ते पकडापकडी खेळत होते, आता लपाछपी खेळतायत आणि तेवढ्यामध्ये शांभवी पडली आणि असं कपाळाला तिला लागलेलं आहे. जास्त खोल नाही लागलं तरी सुद्धा ती मस्त हसतीये बरं. त्यानंतर श्री पण शाळेतून आला होता आणि त्याला हे 2 सब्जेक्टमध्ये स्टिकर्स मिळालेले आहेत. त्याविषयी तो माहिती सांगत होता की कशासाठी काय येते. श्रीने कपडे वगैरे चेंज केले, क्लासला जाऊन आला आणि आता ती त्याला म्हणतीये की आपण दोघं खेळूया आणि त्यासाठी ती दरवाजाकडे जाते बाहेर जाऊ म्हणून. श्री तिला कसं तरी समजावून इकडे घेऊन आला आणि ते खेळू म्हणून. तर नाही 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 असं तिचं चाललं होतं मानेनी. असो, तर इकडे आता रात्रीचा स्वयंपाक हे यासाठी करतात की एकतर नॉनव्हेज आहे, बिर्याणी बनवायची आहे त्यांना आणि त्यासाठीचं प्रिपरेशन सगळं त्यांनी करून घेतलेलं आणि आता कपाळाला लागले तरी सुद्धा आम्हाला खेळायचंच आहे. त्यामुळे ते म्हणत होते की तिच्याजवळ तू बस, म्हणजे अजून ती पडणार नाही लक्ष दिल्यानंतर. मी बनवतो स्वयंपाक आणि त्यासाठी त्यांनी किचनचा आज रात्री चार्ज घेतलेला आहे. नॉनव्हेजच्या निमित्ताने का होईना मला एक वेळेस तरी स्वयंपाकातून सुट्टी मिळाली याचा मनस्वी आनंद आहे. चला भेटूया, बाय.